नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की 12 अमावस्या भैरवचंडी साधना घरच्या घरी कशी करावी। चला तर चालू करूया। अमावस्येच्या विशेष महत्त्व आहे, त्यातही 12 अमावस्या ही अत्यंत प्रभावी मानली जाते। ह्या दिवशी भगवान भैरव आणि माता चंडी याची उपासना केल्यास जीवनातील नकारात्मकता दूर होते, संकटापासून संरक्षण मिळते, मानसिक बळ वाढते आणि आध्यात्मिक प्रगती साधना येते। अनेकांना वाटते की भैरवचंडी साधना ही कठीण किंवा फक्त तांत्रिक पद्धतीनेच करता येते, परंतु प्रत्यक्षात सात्विक भावाने, शुद्ध मनाने आणि योग्य विधीने घरच्या घरीही पूजा करता येते। भैरव आणि चंडी देवीचे तात्विक स्वरूप। भगवान भैरव भगवान शंकराचे उग्र स्वरूप आहे। ते काळाचे अधिपती, रक्षक, भय नाशक आणि अधर्माचा नाश करणारे आहेत। भैरव उपासनेमुळे भीती कमी होते, शत्रू बाधा, नजर दोष, नकारात्मक शक्ती दूर होतात, आत्मविश्वास वाढतो। माता चंडी ही चंडी म्हणजेच आदिशक्ती, दुर्गा ती शक्ती, धैर्य, संरक्षण आणि विजयाची देवता आहे। स्त्री शक्तीचे सर्वोच्च रूप आहे, जीवनातील अडथळे दूर करते। खूप जणांच्या जीवनात अडथळे येतात, हे 12 अमावस्या केल्यानंतरच अडथळे थोडे थोडे कमी होत जातात। भैरव आणि चंडी याची एकत्र उपासना म्हणजे शिवशक्तीची उपासना होय। 12 अमावस्येचे महत्त्व। 12 अमावस्या ही एक कर्मशुद्धीसाठी आणि पितृदोष निवारणासाठी, साधनेसाठी, संरक्षण कवचासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते। ह्या दिवशी केलेली पूजा लवकर फळ देणारी असते। पूजा करण्यापूर्वीची तयारी काय करावी ही आपण जाणून घेऊया। नंबर 1, शारीरिक व मानसिक शुद्धता। सकाळी लवकर उठून स्नान करा, त्यानंतर स्वच्छ साधे कपडे घालावेत, पांढरे किंवा लाल अतिउत्तम। मन शांत ठेवावे, नकारात्मक विचार टाळावेत, मनात सकारात्मकच विचार असावेत। नंबर 2, पूजास्थळ घरातील स्वच्छ शांत जागा निवडावी आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे। त्यानंतर लाल किंवा पिवळा आसन वापरावे। आवश्यक साहित्य: भगवान भैरव यांचा फोटो किंवा मूर्ती, माता चंडी दुर्गा याचा फोटो, दिवा, तूप किंवा तेल, अगरबत्ती, धूप, लाल फुले, अक्षता, तांदूळ, कुंकू, हळद, नारळ, गूळ किंवा साखर, पाणी कलशासाठी लागेल, बेलपत्र भैरवासाठी असल्यास अतिउत्तम। 12 अमावस्या भैरवचंडी पूजा विधी कशी करायची आपण बघूया। एक संकल्प: डोळे बंद करून मनात किंवा मोठ्याने संकल्प करा। मी अमुक नाव, अमुक गोत्र आज 12 अमावस्येच्या पवित्र दिवशी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, संरक्षणासाठी व मानसिक शांतीसाठी भैरवचंडी पूजन करीत आहे। नंबर 2, दीप प्रज्वलन। तुपाचा दिवा लावा आणि प्रार्थना करा। ओम दीपज्योती नमस्तुते। नंबर 3, गणपती स्मरण। पूजेच्या प्रारंभी गणपतीचे स्मरण आवश्यक आहे। मंत्र: ओम गणपते नमः 11 वेळा म्हणा। भैरव पूजन: भगवान भैरव यांना फुले, बेलपत्र, धूप अर्पण करा। भैरव मंत्र सात्विक: ओम भैरवाय नमः 108 वेळा म्हणा किंवा ओम कालभैरवाय नमः। नंबर 5, चंडी देवी पूजन: माता चंडीला लाल फुले, कुंकू अर्पण करा। त्यानंतर चंडी मंत्र म्हणा, ओम दुर्गे नमः 108 वेळा किंवा ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणा। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। 6, नैवेद्य अर्पण: गूळ, साखर, फळ किंवा साधा नैवेद्य अर्पण करा। नंबर 7, प्रार्थना: मनापासून प्रार्थना करा। ओम भैरवनाथाय चंडी माते, माझे व माझ्या कुटुंबाचे सर्व प्रकारच्या संकटापासून संरक्षण करा, नकारात्मक शक्ती दूर ठेवा, आम्हाला सद्बुद्धी व शक्ती प्रदान करा। विशेष नियम व काळजी कशी घ्यायची: कोणतीही तांत्रिक, उग्र किंवा हिंसक साधना करू नये। मांस, मद्य, तंबाखू याचा त्याग करावा। त्यानंतर राग, द्वेष, वाईट विचार टाळावेत। पूजा श्रद्धेने व शांतपणे करावी। पूजा केल्यानंतर दिवा पूर्ण जळून द्यावा। दुसऱ्या दिवशी फुले आणि झाडाखाली टाकावीत। प्रसाद सर्वांनी घ्यावा। भैरवचंडी उपासनेचे लाभ: घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, भीती, चिंता, नैराश्य कमी होते, संकटापासून संरक्षण मिळते, आत्मविश्वास व मानसिक बळ वाढते, आध्यात्मिक प्रगती होते। 12 अमावस्येला केलेली
भैरवचंडी सात्विक आणि उपासना ही कोणत्याही भीतीशिवाय घरच्या घरी करता येणारी एक पवित्र आणि साधना आहे. ह्यासाठी महागडी सामग्री किंवा कठीण विधी आवश्यकच नाही. श्रद्धा, शुद्धता आणि सात्विक भाव हेच त्याचे खरे महत्त्वाचे आहे. नियमितपणे ही पूजा केल्यास जीवनात नक्कीच सकारात्मक बदल जाणवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.